पायाच्या आकारावरून तुमच्या नशिबामध्ये काय घडणार आहे जाणून घ्या. ज्योतिषशास्त्रात काय सांगितलंय? अनेकदा लोक हाताच्या रेषेवरून भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु पायाची बोटे देखील समुद्रिक शास्त्रात खूप महत्त्वाची मानली गेली आहेत. असे मानले जाते की पायाचा पोत आणि बोटांची लांबी आणि रुंदी व्यक्तीच्या स्वभावावर आणि नशिबाबद्दल अनेक संकेत देतात. भारतीय परंपरेत शरीराच्या विविध अवयवांच्या आधारे व्यक्तीचे स्वरूप आणि भविष्य समजून घेण्याचा एक मार्ग म्हणून समुद्रिक शास्त्र मानले जाते. सामान्यतः लोक हाताच्या रेषेकडे अधिक लक्ष देतात, परंतु या शास्त्रानुसार पायाची बोटे तितकीच महत्त्वाची आहेत. पायांचा पोत, बोटांची लांबी, त्याच्यातील अंतर आणि आकार याचे निरीक्षण केल्यास एखाद्या व्यक्तीचे नशीब, स्वभाव आणि जीवनाच्या अनेक पैलूंबद्दल संकेत मिळू शकतात. हेच कारण आहे की अनेक ज्योतिष आणि तज्ज्ञही पाय पाहून एखाद्या व्यक्तीच्या नशिबाबद्दल गोष्टी सांगतात. समुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीचे पहिले बोट अंगठ्याजवळ सर्वात लांब असेल तर ते लोक खूप सर्जनशील आणि बुद्धिमान मानले जातात. त्यांची विचारसरणी वेगळी असते आणि ते बऱ्याचदा नवीन कल्पना घेऊन येतात. अशा लोकांमध्ये नेतृत्व गुण असतो आणि आपल्या कामात पुढे जाण्याची क्षमता असते. असे मानले जाते की हे लोक त्यांच्या करिअरमध्ये चांगले नाव कमवतात आणि समाजात एक वेगळेच ओळख बनवू शकतात. जर एखाद्या व्यक्तीचे दुसरे बोट सर्वात लांब असेल तर ते देखील खूप खास मानले जाते. असे लोक आत्मविश्वासपूर्ण, प्रभावशाली आणि निर्णय घेण्यास तत्पर असतात, असे समुद्रिक शास्त्रात म्हटले आहे. हे लोक बऱ्याचदा इतरांना मार्गदर्शन करतात आणि नेतृत्व करण्याची क्षमता बाळगतात. काही वेळा असे लोक थोडे हट्टी सुद्धा असू शकतात, पण त्यांचा आत्मविश्वास त्यांना आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतो. त्याचवेळी ज्या लोकांची बोटे जवळजवळ समान आकाराची असतात ते संतुलित स्वभावाचे मानले जातात. असे लोक शांत, समजूतदार आणि व्यवहारात साधे असतात. हे लोक नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात आणि कुटुंबाशी चांगले संबंध राखतात. समुद्रशास्त्रानुसार अशा व्यक्तींच्या जीवनात अधिक स्थैर्य असते आणि ते हळूहळू पण स्थिरपणे यश मिळवतात. काही लोकांना बोटांमधील अंतर देखील दिसते. समुद्रिक शास्त्रानुसार असे लोक स्वभावाने स्वतंत्र असतात आणि त्यांना आपले जीवन आपल्या पद्धतीने जगणे आवडते. त्यांना प्रतिबंधित राहणे आवडत नाही आणि ते नवीन अनुभव शोधत आहेत. अशा लोकांचा प्रवास सर्जनशील कार्य आणि नवीन गोष्टी शिकण्यास रस असतो. भारतीय पारंपरिक शास्त्रामध्ये, विशेषतः समुद्रशास्त्र यामध्ये पायांच्या बोटांनाही महत्त्व दिले जाते. या शास्त्रानुसार व्यक्तींच्या पायांच्या बोटांची रचना, आकार आणि लांबी पाहून त्यांचा स्वभाव, नशीब आणि जीवनातील प्रवासाबद्दल काही संकेत मिळतात. ज्यांच्या पायामधील दुसरे बोट मोठे असते ते लोक नेतृत्व गुण असलेले आणि निर्णयक्षम असतात, असे मानले जाते. अशा व्यक्ती स्वतःच्या कष्टावर प्रगती करतात आणि जीवनात यश मिळवतात. जर सर्व बोटे सरळ आणि एकसमान असतील तर ती व्यक्ती शांत, संतुलित आणि विचारपूर्वक निर्णय घेणारी असते. अशा लोकांचे जीवन स्थिर आणि सुखी असते. ज्यांच्या पायाची बोटे थोडी वाकडी किंवा विस्कळीत असतात त्यांना जीवनात काही अडचणी आणि चढ उतार अनुभवावे लागतात, असे मानले जाते. मात्र हे लोक कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याची क्षमता ठेवतात. लहान आणि गोलसर बोटे असलेली लोक आनंदी, मोकळ्या स्वभावाची आणि सामाजिक असतात. ते जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात. जर अंगठा मजबूत आणि सरळ असेल तर ती व्यक्ती आत्मविश्वास आणि ठाम निर्णय घेणारी असते. अशा लोकांना समाजात आदर मिळतो. तसेच पाय स्वच्छ, मऊ आणि नीटनेटके असतील तर ते चांगल्या नशिबाचे लक्षण मानले जाते. या उलट सर्व कोरडे किंवा जखमी पाय असणे हे काही अडचणीचे संकेत मानले जातात. हे सर्व संकेत पारंपरिक श्रद्धा आणि शास्त्रीय मान्यतेवर आधारित आहेत. याला वैज्ञानिक आधार नाही. यामुळे याकडे अंधविश्वास म्हणून न पाहता एक सांस्कृतिक आणि पारंपरिक दृष्टिकोन म्हणून पाहणे योग्य ठरेल. अशा प्रकारे पायांच्या बोटावरून व्यक्तीचा स्वभाव आणि नशिबाबद्दल काही अंदाज लावले जातात, परंतु खरे यश हे आपल्या कष्ट, विचार आणि कर्मावरच अवलंबून असतात. वरील माहिती उपलब्ध स्तोत्रावरून देण्यात आलेली आहे. याचा तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.